अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडल्याची माहिती आहे। मंत्रिमंडळ विस्तार 13 डिसेंबरला होणार असल्याची माहिती मिळते। शक्यता वर्तवली जाते आहे राजभवनात राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। राज्याला नवं सरकार मिळालं आणि कारभारही सुरू झाला। विशेष अधिवेशन पार पडलं असून हिवाळी अधिवेशनाची घोषणाही करण्यात आली आहे। आता सर्वांना आस लागली आहे मंत्रिमंडळाच्या शपथविधीची। नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार 13 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राजभवनात राज्यपाल नव्या मंत्र्यांना शपथ देणार आहेत अशी माहिती आहे। 13 डिसेंबरला शपथविधी घेण्यावर चर्चा झाली असून एकमत झाल्याची माहिती आहे। आता मंत्रिमंडळात कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपला सर्वाधिक मंत्रिपदं मिळणार आहेत। यामध्ये संभाव्य मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माधुरी मिसाळ, सोबतच पंकजा मुंडे, संजय कुटे, रवींद्र चव्हाण, अतुल सावे, चित्रा वाघ, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, राहुल कुल, शिवेंद्रराजे भोसले, देवयानी फरांदे, संभाजी पाटील निलंगेकर, योगेश सागर, जयकुमार रावल, विजयकुमार देशमुख, मेघना बोर्डीकर, परिणय फुके आणि रणधीर सावरकर या महत्त्वाच्या भाजपच्या आमदारांची यंदाच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे। महायुतीमधील शिवसेनेकडनं अनेकांची नावं चर्चेत आहेत। यामध्ये दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि आशिष जयस्वाल, शंभूराज देसाई, उदय सामंत, दीपक केसरकर, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, संजय राठोड, आमशा पाडवी यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे। तर राष्ट्रवादीला या महायुतीच्या नव्या सरकारमध्ये 7 ते 8 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, नरहरी झिरवाळ, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि सुलभा खोडके यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। मंत्रिपदासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले। 13 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार का याकडे आता सर्व इच्छुकांच्या नजरा लागलेल्या आहेत। कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।